जळगावात MSEDCLच्या कथित मनमानी आणि अँटी सोलर धोरणाविरोधात सौर उद्योजक आक्रमक झाले. ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. सौर ऊर्जा निर्मिती करणाऱ्या ग्राहकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली. दादा, काय सांगणार तुम्ही? MSEB बद्दल या विरोधात या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे, आपण काय सांगणार? भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी महत्त्वाकांक्षी योजना नागरिकांसाठी चालू केली, ती म्हणजे PM सूर्यघर योजना. या योजनेअंतर्गत 1 करोड घरांवर सौर योजनेचा प्रकल्प लावण्याची मोहीम हाती घेतलेली आहे. ही योजना प्रत्येक राज्याच्या डिस्कॉमद्वारा कार्यान्वित होणार आहे. ही योजना महाराष्ट्रातही सुरळीत सुरू झाली. काही थोडे अडथळे होते, ते पार केले गेले. पण आता नवीनच प्रकार महावितरणने सुरू केल्यामुळे आमचं हे आंदोलन आहे. पंतप्रधान सूर्य योजनेअंतर्गत 10 किलोवॅटपर्यंत मंजुरीची त्यांनी अट दिलेली होती, ती महावितरणने बंद केलेली आहे. आता ते म्हणतात की आता आम्ही 3च किलोवॅट मंजूर करू, आम्ही 4 किलोवॅट 5 किलोवॅट प्रत्यक्ष पाहणीने मंजूर करू. म्हणजे याच्यात वेळ काढू, परत रेट टॅपिझम होईल आणि पुष्कळ ग्राहकांचं नुकसान होणार आहे. आणि ग्राहकांना जी सोलर ऑलरेडी लावलेले आहेत त्यांना चुकीची बिलं दिलं जाणं, ॲव्हरेज बिलं दिलं जाणं, एक्सपोर्ट युनिट काउंट न होणं किंवा एक्सपोर्ट तुम्ही जास्त केलं म्हणून अदर चार्जेसमध्ये डेबिट करणं, असे मनमानी प्रकार महावितरणने सुरू केले. त्याला निषेध म्हणून आजचा मोर्चा आहे. महावितरणने हे प्रकार ताबडतोब बंद करावे आणि ही योजना पूर्वप्रमाणे सुरळीत चालू करावी, ही विनंती आम्ही महावितरणला करतो. दादा, तुम्ही याआधी अनेक प्रकारे निवेदन दिलेले, त्याच्यावर काय उत्तर मिळाले? आत्तापर्यंत महावितरणला अनेक वेळा निवेदन, तोंडी निवेदन दिलं आहे. काल आमचं एक शिष्टमंडळ मुंबई येथे गेलं होतं महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्याकरता, पण तिथेही आम्हाला महावितरणकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. तर आम्ही याच्यापुढे MNREकडे त्यांची तक्रार करणार आहोत आणि त्या मागण्या आमच्या मान्य होतील अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपलं नाव आणि माझं नाव सचिन गाडगीळ, सोलार असोसिएशन जळगाव.